प्रिय आमदार साहेब, 2014 साली मतदानाच्या रांगेत उभं असतानाच आम्हा परभणीकरांना माहित होतं की तुम्हीच निवडून येणार. 2019 साली सुद्धा तुम्ही धडाक्यात जिंकलात. मग जीव घेणा कोरोना आला. साहेब, तुम्ही आम्हाला या काळात जो आधार दिलात ना, तो आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. तुमची परभणीसाठीची धडपड आम्ही पाहायचो, आजही पाहतो. एक दिवस सुद्धा उसंत नाही. 16 तास तुम्ही काम केलं. इतकं करून सुद्धा तुम्ही आम्हाला जेव्हा भेटता, नेहमीच हसत मुखानं आमची विचारपूस करता. तुमच्या कामांविषयी जेव्हा केव्हा चर्चा होते ना, तेव्हा आम्ही अक्षरशः दमून जातो. तुम्ही केलेली कामं सांगू. राजकीय व्यक्ती नाही, तर तुम्ही आम्हाला आमच्यासाठी घरातल्या माणसासारखे आहात. वृद्धांसाठी मुलांसारखे आहात, महिलांसाठी भावासारखे आहात, तरुणांसाठी मोठ्या भावासारखे आहात, आणि सर्वसामान्य शिवसैनिकासाठी साहेब, तुम्ही आदर्श राजकारणी आहात. तुम्ही जेव्हा सर्वोत्कृष्ट लोकनेत्याचा पुरस्कार मिळवता ना, तेव्हा आमचा ऊर अभिमानानं भरून येतो. कितीही वादळं आली, निष्ठेचा प्रश्न निर्माण झाला, तरी कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील नावाचा ठाण्या वाघ कधीही डगमगला नाही. आम्हा परभणीकरांची एक विनंती म्हणा, प्रार्थना म्हणा, की हक्क म्हणा, तुम्ही ना साहेब आता मंत्री व्हा. पुढच्या 5 वर्षात मतदारसंघ कसा उजळून निघतो ते सगळ्या जगाला कळू दे. आमच्याकडून सुद्धा शेवटी एक वचन देतो, इतकी तितकी नाही, परभणी मतदारसंघातून आम्ही तुम्हाला लाखाची, त्याहून अधिकची लीड देणार. तुमच्या विजयाचा गुलाल आम्ही उधळणार म्हणजे उधळणार. आम्हाला माहिती आहे साहेब, तुम्ही 3ऱ्यांदा निवडून आल्यानंतरची परभणी जगावेगळी असेल. आम्हा परभणीकरांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम. जय हिंद, जय महाराष्ट्र साहेब.